मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली। आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेलो आहोत। पूर्ण तपासणी केली आहे आणि NMRDAच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे, या डेव्हलपमेंटमध्ये 3 महत्त्वाचे महाद्वार आहेत। एक मुख्य महाद्वार आहे, एक दुसरा महाद्वार आहे, तिसरा महाद्वार आहे। 151 फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की NMRDAने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग, त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले। तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे। मी स्वतः याची चौकशीची मागणी केली आहे आणि चौकशी करायला लागली आहे VRCच्या माध्यमातून, VNITच्या माध्यमातून, आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे। आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची, ती PMCची जबाबदारी आहे। आमचे NMRDAचे अधिकारी या ठिकाणी असतात, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे ते, हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे। याची दखल मी घेतली आहे। चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी, म्हणजे VNITनीच, बाकी शेवटी या सर्व कामाला VNITचं अप्रुव्हल असतं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन VNITचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना VNITचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल। तर निश्चितपणे याची चौकशी करू। चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू। अपघातामध्ये जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय जाईल? एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे। एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीच जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे। याची चौकशी आम्ही करणार आहोत।